एक विद्या एक म्हणते. बरं. नितीन एक. शुभम सोनवणे एक. एक 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 एकच नंबर एकच आहे. ज्यांनी पुष्कळ ऐकले किंवा वाचले असा व्यक्ती त्याला बहुश्रुत म्हणतात. एक नंबर हा. बढिया एकदम. खूप छान अभ्यास आहे. येणारी भरती आपलीच आहे पोरो. मनातून अभ्यास करा. आपली स्पर्धा फक्त आपल्याशी ठेवा. पॉझिटिव्ह माणसामध्ये राहा. निगेटिव्ह लोकांसंग राहू नका. जीवनामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे पॉझिटिव्ह लोकांसंग राहणं. निगेटिव्ह लोक आपल्याला कोण्या धडीला नेऊन सोडतील त्याचा अंत नाही. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह लोकांसंग राहा. जीवनाचं सार आहे संघर्ष. स्वतःला सिद्ध करून दाखवणं ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. नाहीतर लोक आपल्याला नाव बोटवाला बसलेलेच येतं. हे काहीच करीत नाही, हे असंच आहे, हे तसंच आहे. त्याच्यामुळे स्वतःची लढाई स्वतः संघ आहे. आणि इम्पॉर्टंट सगळ्यामध्ये जीवनामध्ये माणसाचा अपमान व्हायला पाहिजे. कोणीतरी आपल्याला चॅलेंजिंग केल्याशिवाय आपण मोठाले ध्येय निवडत नसतो. मी बार बार सांगत असतो, डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला एवढा अधिकार दिलाय की कॉमन मधला कॉमन माणूस जर कलेक्टर होऊ शकतोय ही नादान गोष्ट नाही. मी काय तुम्हाला मोटिवेशन वगैरे करणं, पण जीवनामध्ये आपण तुम्ही विचार करा, लहानपणापासून आपण एकच गोष्ट करायला, काय? फक्त स्वतःला सिद्ध करणं. दुसरं काय आहे? स्वतःला सिद्ध करणं हीच खरी अस्तित्वाची लढाई आहे मित्रांनो. आणि त्याच्यामुळं जीवनामध्ये आपल्याला चॅलेंजिंग ज्या बी फोक्यानं आपल्याला कमीत काढलंय, जे आपल्याला टोमणे मारलेत, त्याच्यासाठी अंतिम उत्तर एकच आहे, सक्सेस. काही नाही, बाकी त्याला काहीच बोलायचं नाही गरज. तुम्हाला आताही सांगतो मी, एवढा अधिकार आहे आपल्याला. कॉमन मधला कॉमन माणूस कलेक्टर होऊ शकते, ही ताकद फक्त शिक्षणामध्ये आहे आणि ते हक्क आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला आहे. आणि म्हणून मित्रांनो, किती बी मोठं होऊन दाखवा. त्याच्यासाठी काही पैसा पण लागत नाही, फक्त इमानदारी लागते आणि इमानदारीने मेहनत लागते. दुसरं काही लागत नाही. मी अजूनही सांगेल, तुम्हाला जेवढं मोठं व्हायचंय शिक्षणाला पैसा लागत नाही, पण तुमची तयारी त्या लेवलची दिसा. आपल्या मुद्द्यावर येतो. ठीक आहे.